मित्रांनो, कधी असं वाटलंय का की आयुष्य एका जागी थांबलंय? खूप मेहनत करतोय, रात्रंदिवस झटतोय, पण यशाचा दरवाजा काही उघडत नाहीये. मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे, भीती आहे. आपण देवाला प्रार्थना करतो, मंदिरात जातो, पण असं वाटतं की आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हिंदू धर्मात एक असा संधिकाळ सांगितला आहे, ज्या काळात साक्षात महादेव पृथ्वीवर येतात, असा एक क्षण जिथे तुमची साधी हाकसुद्धा महादेवाच्या काळजाला स्पर्श करू शकते. हो, मी बोलतेय प्रदोष व्रताबद्दल. हे फक्त एक व्रत नाही, तर महादेवाच्या चरणांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात जवळचा रस्ता आहे. आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रदोष म्हणजे काय, हे व्रत का आणि कसं करावं, आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या इच्छा या व्रताने कशा पूर्ण होऊ शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमची महादेवाशी भेट होणार आहे. प्रदोष म्हणजे नेमकं काय? सर्वात आधी समजून घेऊया प्रदोष या शब्दाचा अर्थ काय. प्र म्हणजे विशेष आणि दोष म्हणजे रात्र किंवा अंधार. जो रात्रीच्या सुरुवातीला दोषांचा नाश करतो तो म्हणजे प्रदोष. शास्त्रांनुसार सूर्यास्ताच्या साधारण पाऊण तास आधी आणि पाऊण तास नंतरचा जो काळ असतो त्याला प्रदोष काळ म्हणतात. हा दिवस आणि रात्र यांचा संधिकाळ आहे. पौराणिक कथा काय सांगते? असं मानलं जातं की जेव्हा समुद्रमंथन झालं आणि त्यातून हलाहल नावाचं विष बाहेर आलं, तेव्हा संपूर्ण सृष्टी जळू लागली. सर्व देव घाबरले. तेव्हा भगवान शिव धावून आले आणि त्यांनी ते विष प्राशन केलं. ज्या दिवशी त्यांनी जगाला या संकटातून वाचवलं तो दिवस होता त्रयोदशी. देवांनी आनंदाने महादेवाची स्तुती केली आणि महादेवांनी या काळात प्रसन्न होऊन तांडव नृत्य केलं. म्हणूनच प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केलं जातं. हा तो काळ आहे जेव्हा महादेव अत्यंत आनंदी असतात आणि भक्ताला जे हवं ते द्यायला तयार असतात. हे व्रत का करावे? आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, मी हे व्रत का करावं, मला काय मिळेल? मित्रांनो, प्रदोष व्रत हे कष्टनिवारक आहे. एक, अडकलेली कामे मार्गी लागतात. जर तुमचं लग्न ठरत नसेल, मुलांच्या शिक्षणात अडथळे येत असतील किंवा कोर्ट कचेरीची कामं वर्षानुवर्ष रखडली असतील, तर प्रदोष व्रत हे रामबाण उपाय आहे. 2, आर्थिक सुबत्ता, फायनान्शियल ग्रोथ. कर्जबाजारी झाला असाल किंवा व्यवसायात सतत तोटा होत असेल, तर महादेवाची ही विशेष सेवा तुमच्या घराची लक्ष्मी पुन्हा जागृत करते. 3, मानसिक शांती आणि आरोग्य. आजच्या काळात डिप्रेशन, अँक्झायटी खूप वाढली आहे. प्रदोष काळ हा चंद्राशी संबंधित आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. हे व्रत केल्याने मन शांत होतं आणि दुर्धर आजारातून मुक्ती मिळते. एक खास गोष्ट लक्षात ठेवा, प्रदोष कोणत्या वारी येतो यावर त्याचं फळ बदलतं. सोमप्रदोष इच्छापूर्तीसाठी, भाऊ मंगळवार आजारपण आणि कर्जातून मुक्तीसाठी, शनिप्रदोष साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी आणि पुत्रप्राप्तीसाठी. व्रत करण्याची सोपी पद्धत. अनेकांना वाटतं व्रत करणं खूप कठीण आहे, पण महादेव तर भोळे आहेत, त्यांना भपका नको, भाव हवाय. सकाळची सुरुवात, सकाळी लवकर उठून स्नान करा, पांढरे किंवा स्वच्छ कपडे परिधान करा, महादेवासमोर दिवा लावून संकल्प करा, हे महादेवा, माझ्या या कार्यासाठी मी आज तुझे प्रदोष व्रत करत आहे, मला शक्ती दे. दिवसभर मनातल्या मनात ओम नमः शिवायचा जप करा. उपवास, शक्य असेल तर निर्जनी उपवास करा, नसेल जमलं तर फलाहार किंवा दूध घ्या, पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या वाचेवर नियंत्रण. कुणाबद्दलही वाईट बोलू नका. संध्याकाळची मुख्य पूजा, सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा स्नान करा, घरात किंवा मंदिरात महादेवाच्या पिंडीची पूजा करा. एक पिंडीवर शुद्ध पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक करा. 2 बेलपत्र अर्पण करा. लक्षात ठेवा, बेलपत्र उलटे गुळगुळीत बाजू पिंडीला स्पर्श करेल असे अर्पण करावे. 3 पांढरी फुलं, अक्षता, अखंड तांदूळ आणि भस्म अर्पण करा. शुद्ध तुपाचा दिवा लावून प्रदोष व्रत कथा वाचा किंवा ऐका. शेवटी महादेवाची आरती करा आणि साष्टांग नमस्कार घालून तुमची इच्छा त्यांच्या कानात सांगा. कुणी करावे हे व्रत? या व्रतासाठी कोणताही भेदभाव नाही. जर तुम्ही विद्यार्थी असाल, बुद्धीसाठी करा. जर तुम्ही नोकरी करत असाल, प्रगतीसाठी करा. आईवडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी करू शकतात. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कुणीही श्रद्धेने हे व्रत करू शकतं. फक्त एकच अट आहे, अढाळ विश्वास. मित्रांनो, आयुष्य आपल्याला अनेकदा थकवतं. कधी वाटतं की आपण हारलोय, पण लक्षात ठेवा, ज्याचा कुणीही वाली नसतो त्याचा महादेव असतो. प्रदोष व्रत म्हणजे त्या महादेवाच्या हातात आपला हात देणं आहे. या महिन्यात येणाऱ्या प्रदोषाला नक्की सुरुवात करा. नियमांच्या जाळ्यात अडकू नका, फक्त भक्तीने त्यांना साथ घाला, ते नक्की येतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका आणि तुमच्या अशा मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना सध्या महादेवाच्या आशीर्वादाची गरज आहे. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत महादेव तुमचं कल्याण करोत. हर हर महादेव.